क्रांतिकारक धोंडू केशव देसाई यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी अंबरनाथ पूर्व येथील रोटरी सभागृहात उत्साहात पार पडला। लेखक गिरीश कंटे यांनी सखोल अभ्यास करून लिहिलेला क्रांतीवीर धोंडू केशव देसाई हा ग्रंथ पीपल्स पब्लिकेशन मुंबई यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला आहे। या प्रकाशन सोहळ्यास धोंडू देसाई यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी धोंडू देसाई यांचे कार्य आणि त्याग हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचं पान आहे। त्यांचे चरित्र लिहिणे ही काळाची गरज होती, असं लेखक गिरीश कंटे म्हणाले। 85 ला जेव्हा मी सिद्धगडला सुरुवातीला गेलो त्यानंतर धोंडू देसाई यांचं नाव मी खूप ऐकून होतो आणि हे या लढ्यातील 2 नंबरचे कार्यकर्ते होते। या लढ्यात जी मी 8-9 पुस्तकं लिहिली त्यापैकी अनेकांची चरित्र पण आहेत। गोमाजी पाटलांचा असेल, इंद्र कोतवालांचा असेल, भगत मास्तरांचा असेल आणि त्या अनुषंगाने धोंडू देसाईंचं पुस्तक येणं गरजेचं होतं। धोंडू देसाईंचं काम फार मोठं आहे आणि हे काम आज या ठिकाणी झालंय। या कामी माझे मित्र धोंडू देसाईंचे नातू संग्राम देसाई यांचं फार मोठं योगदान आहे। सगळं इतिहास संशोधक कोळंबे असतील किंवा अनेक आपले सहकारी असतील, या सगळ्यांनी हातभार लावला आणि हे पुस्तक प्रकाशित होत आहे। हे काळाची गरज आहे की धोंडू देसाईंसारखा एक महान क्रांतीवीर अंबरनाथमध्ये होता आणि त्याच्या नावाने हे अंबरनाथ शहर किंवा हा परिसर ओळखला जावा अशी इच्छा होती। त्यात काही प्रमाणात यशस्वी झाले असं वाटतं मला। जेव्हा धोंडू देसाई सुरुवातीला तिकडनं आले ओरीगाववरून, रत्नागिरीवरून, तेव्हा ते ऑर्नस फॅक्टरीमध्ये राहत होते। त्यानंतर ऑर्नस फॅक्टरीमध्ये राहत असतानाच ते विप्रो कंपनीत कामाला लागले। विप्रो कंपनीत कामाला असतानाच ते अंबरनाथच्या शिवमंदिरात परिसरात राहत होते आणि त्याचं लग्न होईपर्यंत होते। पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा ते स्वातंत्र्य चळवळीत होते ते अटक झाले, त्यांची सुटका झाली आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि तेव्हा ते या परिसरात राहायला आले। मला असं वाटतं की या परिसरात सर्वप्रथम धोंडू देसाईच राहायला आले आणि आज हा सगळा परिसर गजबजलेला आहे। पण सर्वप्रथम या भागात धोंडू देसाईंची पावलं लागलेली आहेत। शेवटपर्यंत याच परिसरात राहत होते। स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लढ्यात आले। त्या अगोदर ते सामाजिक काम करत होते, म्हणजे शेतकऱ्यांचा लढा असेल किंवा कंपनीतला संप असेल असे ते काम करत होते आणि भाईकोतवालांच्या लढ्यात ते जेव्हा ओढले गेले तेव्हा ते आपल्या मित्रांना सुद्धा घेऊन गेले आणि शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे भाईकोतवालांची जी शेवटचं फायरिंग केली त्यावेळी भाईकोतवालांना जी गोळी लागली ती गोळी लागली असताना त्या चालता येत नव्हतं। धोंडू देसाई त्याला खांद्यावर घेतलं आणि ते त्या भयान अंधारात चालत असतानाच धोंडू देसाईंना कोतवालांनी सांगितलं तुम्ही आता पळा आणि त्यांना ते एका करमाळ्याच्या झाडाखाली त्यांनी ठेवलं आणि धोंडू देसाई थोड्या अंतरावर जाऊन एका झुडपामध्ये लपले आणि भाई कोतवालांचा जो शेवटचा अंत होता त्याचे एकमेव साक्षीदार धोंडू देसाई आहेत। आणि नंतर ते धोंडू देसाई साधारणतः 4 तारखेला फंदा फिरून पकडले गेले। मुरबाडच्या जेलमध्ये, कल्याणच्या जेलमध्ये अटक होती। त्यांना साधारणतः 3 वर्षाच्या आसपास सजा झाली होती। स्वातंत्र्यानंतर ते सन्मानाने सुटले आणि नंतर ते अंबरमध्ये एका कंपनीत कामाला लागले। तिथे 1974 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि 84 साली हे जग सोडून गेले। वास्तविक आजची जी शिक्षण पद्धती आहे ही या शिक्षण पद्धतीतून क्रांतीवीरांच्या कथा कहाण्या सांगितल्या जाव्यात, संतांचे शिकवण आचरणात आणावी असं शिक्षण असावं। पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने तसं झालेलं नाहीये। आजची पिढी जी आहे ती मोबाईलच्या अधीन जरी बोलत असलो तरी बऱ्यापैकी वाचक आहे। आज आपण पेपर वर्तमानपत्र उघडलं की कुठे ना कुठे पुस्तक प्रकाशनाची बातमी आपल्याला ऐकायला मिळते। लोक म्हणतात की वाचक नाही आहेत, पण आज माझी या लढ्यावर 8-9-10 पुस्तकं आली। सगळी पुस्तकं लगेच संपतात। कारण का तुम्ही मुलांच्या किंवा वाचकांच्या जाणीवेचा किंवा त्यांना जे आवडेल असं जर लिखाण केलं तर ते अधिक प्रमाणात वाचलं जात आहे। आणि क्रांतीवीरांच्या कथा का सांगितल्या जाव्या
तर क्रांतीवीरांच्या कथातून मुलांना देशभक्ती, देशप्रेम या भावना सहज मिळतात, की जे भावना आज क्रमिक पाठ्यपुस्तकातून मिळू शकत नाही.